नंबर 2 आणि नंबर 3. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर नंबर 3चं पारितोषिक कोलशेट टीमनं पटकावलं. इथे मात्र ही जी मॅच आहे ही टायटलची मॅच आहे. दोन्ही संघांच्या विषयी जर माहिती द्यायची गेली तर सर्वाधिक टायटल नो डाऊट वाघबीळ टीम जवळ आहेत. त्यांच्याकडे जवळपास 5 टायटल आहेत आणि जवळपास 1 उपविजेता आणि 1 जवळपास नंबर 3 अशी जवळजवळ 7 पारितोषिक ही वाघबीळ जवळ आहेत. आणि त्यानंतर जर आपण बालकुम टीमचा विचार केला तर नक्कीच बालकुम टीमकडे देखील 1 टायटल आहे. त्याच्यामुळे नक्कीच एक फाईट होईल, एक बिग मॅच होईल आणि नक्कीच एक मोठी मॅच होईल. कारण बालकुम टीमने जे काही इतिहास जो काही रेकॉर्ड बनवलेला आहे तो फक्त आणि फक्त वाघबीळ टीमच्या अगेन्स्टच आहे. त्याच्यामुळे ही मॅच नक्कीच रफ अँड टफ होईल. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, चला बॅटर येऊ द्या, प्लीज बॅटर येऊ द्या. कारण खरोखरच 97 5 ओव्हरमध्ये 97 धावा घोडबंदरची स्पर्धा हे 2 संघ आमने सामने 97 धावा 5 ओव्हरमध्ये बालकुम टीमनं बनवल्या होत्या. त्याच्यामध्ये नक्कीच भूषण भोईर यांचं 11 चेंडू आणि 50 धावा सर्वात जलद अर्धशतक भूषण भोईरनं याच वाघबीळच्या अगेन्स्ट पटकावलं होतं. ते देखील घोडबंदरच्या स्पर्धेमध्ये या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा येतोय, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे 2 संघ आमने सामने आहेत. मात्र याच 2 संघानं घोडबंदरच्या स्पर्धेमध्ये भरपूर इतिहास केले आहेत. त्याच्यामुळे मॅच मित्रांनो रफ अँड टफ होईल. चला खुर्च्या पुढे आल्यात. बाउंड्री लाईनला फक्त टच होऊ नका इतकंच मैत्री ग्रुप एन्जॉय करतायत. ग्रँड फिनाले अंतिम सामना. एका साईडला वाघबीळ तर एका साईडला आपण पाहतोय बालकुम. चला फील्ड लावून घ्या गणेश. 4 ओव्हरची मॅच, त्याच्यानंतर तुम्हाला मात्र बॅटिंग करायची आहे. 3 ओव्हरची आहे का? 4ची मॅच आहे. यस, 2 मिनिटं थांबू असं. ओके ओके, कारण ह्याच्यानंतर बॅटिंग तुम्हाला करायची आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. भरपूर प्रेक्षक आले असतील सपोर्टसाठी, खास करून वाघबीळच्या. मात्र कदाचित देवराम भोईर साहेबांची टीव्ही ऑन असेल इतकं मात्र मी 100% सांगू शकतोय. कारण ज्यावेळेस बालकुमची न्यूज देवराम भोईर साहेबांपर्यंत पोहोचते ना त्यावेळेस ते टीव्ही ऑन करून असतात. कारण त्या ज्या खास करून ठाण्याला स्पर्धा होत आहेत त्या ठिकाणी देवरामजी भोईर साहेब येत आहेत ना त्यावेळेस ते नेहमी वक्तव्य करत असतात की बालकुमची ती मॅच मी नेहमी आवर्जून पाहतोय आणि वेळ काढून पाहतोय. त्यामुळे मी इतकंच म्हणू शकतोय की ही जी ग्रँड फिनालेची मॅच आहे कदाचित देवराम भोईर साहेबांची टीव्ही ऑन असेल इतकं मात्र निश्चित आहे. जोडी आपण तीच पाहतोय. कुठल्याही प्रकारचा बदल या ठिकाणी केला जात नाहीये खास करून बालकुम टीम कडून. स्ट्राईक एंडला नितीन हजारे आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मिस्टर डॅनिश. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी नितीन हजारे, जवळपास 54 धावा. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 10 चौकार आणि एकूण चौकार एमबी या संपूर्ण दिवसामध्ये. नक्कीच ती माहिती देतील टीसीपी लाईव्ह. कारण कदाचित तो रेकॉर्ड नोंदवला जाईल का. 100 चौकार अजिंक्य भाऊ, 100 चौकार आतापर्यंत कुठल्याही स्पर्धेमध्ये लागले नाहीयेत. 100 षटकार लागलेत, 103 षटकार लागलेत मुर्द्याला. मात्र 100 चौकाराची नोंद होईल का. 99 संकेत पडेल. 99 चौकार लागले गेलेले आहेत संपूर्ण आजच्या दिवसामध्ये. अंतिम मॅच, शेवटची मॅच, काय 100 पूर्ण होतील का चौकार. नितीन हजारे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पहिला चेंडू फेस करताना जागा बनवली ती थोडासा बॅक फुटला गेला होता. पंच करायचं होतं ऑफ साईडला. इनफिल्ड मध्ये आपण त्या ठिकाणी पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये गणेश मणेर आहे. त्याच्या डोक्याच्या वरून तो फटका खेळायचा होता. 11 चौकार बघून होता म्हणतात की नितीन हजारे यांच्या बॅट मधून आले. सुरेख चेंडू, हा देखील अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. संघ बदललाय. एक संघ सकाळपासून मेहनत करतोय, संघर्ष करतोय आणि या जवळपास ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचलाय. दुसरा मात्र पूर्ण दिवस आराम करून फ्रेश या ठिकाणी आलाय. आज राकेश नाही वाटतं, राकेश नाही आहेत आणि त्यांच्या जागेवर कदाचित तानाजी पाटील इन आहेत. यावेळेस पंच करतोय. चेंडू हवेत आहे.
डीपला प्रोडक्शन खास करून लावण्यात आलेल्या नितीन हजारे यांच्यासाठी 1 धाव तर वेगानं पूर्ण. जवळजवळ विचार केला आपण तर 3 चेंडूंचा सामना करावा लागला. अकाउंट ओपन करण्यासाठी, खातं उघडण्यासाठी 3 चेंडूंचा सामना हा करावा लागला बालकुम टीमला. दोन्ही संघ ठाण्याचे आहेत. ग्रँड फिनालीची आपण ही मॅच पाहतोय. कालच्या दिवसामध्ये नक्कीच मनोज पाटील यांची दमदार कामगिरी, पंकज गोंधळे यांची आपण कालच्या दिवसामध्ये खेळी पाहिली. त्यानंतर ज्ञानचा आपण चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये पाहिला. गणेश मणिरानं चांगली इनिंग कालच्या दिवसामध्ये साकारली. जवळपास 10 चेंडू 29 धावेची. कट करतोय ऑफ साईडला. पॉइंट रिझन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी केतन आहे. 1 धाव. प्रयत्न मणेरा. कालचा संपूर्ण दिवस प्रयत्न मणेरा यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच जवळपास 1 षटक हाताळलं होतं. 11 धावा प्रयत्न मणेराने खर्च केल्या होत्या त्या षटकामध्ये. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ज्या नितीन हजारेनं जवळजवळ आपण जर मागच्या 2 मॅचेस पाहिल्या ना तर मागच्या 2 मॅचेस मध्ये जवळपास 6 चेंडूमध्ये 5 चौकार, 6 चेंडूमध्ये 4 चौकार, 3 चौकार असे मारलेले आहेत. तोच नितीन हजारे या ठिकाणी बीट होतोय. बॅक चेंज. मात्र हा चौकार असेल का? हा चौकार असेल का? हा 100वा चौकार नोंदवला जाईल का? यस, या स्पर्धेमधला हा 100वा चौकार. थँक्यू. स्वर्गीय राजेश घरत यांचा कडावड आहे आणि त्याच दिशेने मात्र चेंडू निघून गेला. 100वा चौकार या स्पर्धेमधील आणि नितीन हजारे यांच्या मात्र या इनिंग या आजच्या दिवसामधील जवळजवळ 12वा चौकार. धावा झाल्यात फलकावर 6. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि 6 धावा फलकावर. मी वाघबीळ टीमला इतकंच सांगतोय की याच्यानंतर बॅटिंग तुम्हाला करायची आहे. त्याच्यामुळे आम्ही आता वारंवार सांगणार नाहीये की घाई करा. कारण जर तुम्हाला काळोखात खेळायचं असेल तर मग तुम्ही कितीही वेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घालवा, आम्ही काहीच बोलणार नाही मेघा. कारण बॅट लाईटला तुम्हाला सामोरं जावं लागेल. कारण याच्यानंतर बॅटिंग तुम्हाला करायची आहे. म्हणून जितकी घाई तुम्ही कराल वाघबीळ तितकं तुमच्यासाठी चांगलं असेल. षटक क्रमांक 2. लक्ष घाला या गोष्टीकडे. बघून दादा, आग्रिकोळी सामाजिक संस्थेचे चेक मंडपाच्या मागे सापडलेत. बघा जरा, चेक करा या गोष्टीकडे, लक्ष द्या आपण. सचिवात हे पॉकेट देखील बघा इथे. चला चला मॅच ऑन करा. धावसंख्या 6. धावसंख्या आहे ती 6 आणि डॅनिश त्या ठिकाणी बाद झालेले आहेत. आणि या ठिकाणी न्यू बॅटर मुशन भोईर, मागच्या मॅचचा सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त आपण ती फटकेबाजी पाहिली भूषणची. आणि जवळजवळ आपण विचार केला तर नक्कीच 5 चेंडू आणि 18 धावा भूषणनं त्या मागच्या मॅच मध्ये कुठल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर ज्ञान. कालच्या दिवसामध्ये नक्कीच चांगली कामगिरी. जवळपास 2 षटकं हाताळली होती. 15 धावा 2 सफलता ज्ञाननं मात्र प्राप्त केल्या होत्या कालच्या संपूर्ण दिवसामध्ये.
सेमीफायनल वाघबीळ वर्सेस आपण पाहतोय बालकुम. फायनल माफ करा, फायनलची मॅच आपण पाहतोय. ऑन साईडला चांगला फटका आहे यावेळेस स्वादिश लॉंग ऑनच्या दिशेनं. एक धाव. 4 ओव्हरची मॅच आहे. धावसंख्या 7 आणि बऱ्याचदा म्हणजे हे दोन्ही संघ आमने सामने ज्या ज्या वेळेस आलेले आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाहायचं गेलं तर नक्कीच वाघबीळ टीमनं देखील बालकुम संघाला पराभूत केलंय. मात्र बालकुमनं देखील वाघबीळ संघाला पराभूत केलंय. आणि मी मगाशी हे देखील मी उल्लेख केला की जे काही रेकॉर्ड भूषण भोईरचे बनलेले आहेत ते संपूर्ण रेकॉर्ड याच वाघबीळच्या अगेन्स्ट बनले आहेत. लक्ष ठेवा. आणि घोडबंदरच्या स्पर्धेमध्ये बनलेत हे देखील विसरता कामा नाहीये. फक्त ते मैदान दुसरं होतं, ते आयलंडचं मैदान होतं. स्विचिटचा फटका खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. देखील चेंडू इथे डॉट. आज एक चांगली गोलंदाजी. कालच्या दिवसामध्ये नक्कीच जवळपास दुसरं षटक थोडंसं खर्चिक टाकलं होतं. मात्र यावेळेस एक चांगली गोलंदाजी ज्ञानकडून पाहायला मिळते. धावा झालेल्या आहेत त्या 7. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. यावेळेस पुलचा फटका. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत चेंडूला अडवण्यासाठी. मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला त्या ठिकाणी स्टॉप केलं. क्षेत्ररक्षक मला त्या ठिकाणी आहेत सुजय आहे त्या ठिकाणी. चांगला थ्रो. 2 धावा इथे मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा. आज संपूर्ण दिवस खरोखरच सगळ्यांचं खूप सहकार्य लाभलं गेलं. पाणी खास करून आमचे साथी समालोचक ज्याला गाडीची काच कुठल्यातरी गाडीची काच थोडस रिफ्लेक्ट होत आहे त्याकडे गोष्टीकडे लक्ष द्या जरा. यावेळेस ऑन साईडला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक डीपला. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. डबलचा कॉल. फील्ड होईपर्यंत 2 धावा. धाव संख्या झाली आहे ती 11. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि जवळजवळ या षटकातील असेल अंतिम चेंडू. आणि एक अंदाज खास करून राकेश भोईरनं वर्तवला होता सकाळी आमच्यासोबत की कदाचित भरत भाऊ आम्ही आणि वाघबीळ समोर असू. आणि खरोखर ते चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. बालकुम आणि वाघबीळ फायनल खेळताना एकच वाढ आहेत खरोखर नक्कीच. भोईर परिवार. आणि त्यासाठी म्हटलं ना दादा बघत होता की देवराम भोईर साहेब कदाचित टीव्ही ऑन करून बसले असतील. धावा 11. वारंवार प्रयत्न होतोय. स्विच हिटचा वारंवार प्रयत्न होतोय या ठिकाणी. जवळपास बरेचसे फटके उकले त्या ठिकाणी 3 हजारे. मात्र त्या प्रयत्नाला आतापर्यंत तरी यश नाहीये. काही मॅच मध्ये यश आलं होतं. स्विच हिटचे फटके कन्वर्ट केले होते. मात्र यावेळेस वाघबीळच्या अगेन्स्ट मात्र नितीनला यश नाहीये. 9 चेंडू 9 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय नितीन हजारे. एकूण धावसंख्या झालेल्या फलकावर 2 षटकांच्या अखेरीस 11 धावा. फायनलची मॅच. धावा 11. 12 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. भूषण भोईर स्ट्राईक एंडवर आहेत. सुरेख 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 डिलिव्हरी हाताळली गेली. चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झाला या ठिकाणी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंकज गोंधळे आहेत. एक नक्कीच एक स्विंगचा सुलतान म्हणू शकतोय कारण जबरदस्त कामगिरी. 3 मालिकावीर सध्याच्या घडीला म्हणजे मालिकावीरची हॅट्रिक मात्र पूर्ण केली आहे या मोसमामध्ये पंकज गोंधळे यानं. आडव्या बॅटने यावेळेस ऑन साईडला फटका खेळला जातोय. डीपला प्रोडक्शनला मिस्टर गणेश मनेरा आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला थ्रो येतोय. 1 धाव. धाव संख्या 12. मॅक्झिमम 40 धावा. एक आपण अंदाज लावू शकतोय. समोरचा संघ वाघबीळ आहे आणि वाघबीळचा आपण जो कालच्या दिवसाचा आपण जो परफॉर्मन्स पाहिला
कालच्या दिवसामध्ये कशा प्रकारे वाघबीळनं फलंदाजी केली होती, कशा प्रकारे गोलंदाजी वाघबीळ टीमनं केली होती, त्याचा एक अंदाज लावता मी तर म्हणेल मॅक्झिमम 40 धावसंख्येपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे बालकुम टीमला. मात्र कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस कदाचित वेगळा, कारण दिवस तर बदलतोच, त्याच्यामुळे आजचा दिवस कुणाचा हे देखील महत्वाचं असेल. धाबा 12. पंकज पुन्हा एकदा सज्ज होतोय. डान्सिंग विथ द पिच. पुढे येऊन चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र निघून जातोय तो जवळपास लॉंग लेगच्या दिशेनं. चांगलं केतनकडून चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगल्याच प्रकारे बांधून ठेवलेलं आहे. कुठल्याही मोठ्या फटक्यांची मुभा दिली जात नाहीये. एक चांगल्या अचूक लाईन आणि लेंथ मध्ये या ठिकाणी गोलंदाजी होत आहे वाघबीळ टीमची. मात्र त्या अचूक भेदक मार्गापासून नक्कीच बाहेर पडावं लागेल. धावसंख्या हव्यात, ज्या फलकावर धावा दिसत आहेत त्याहून अधिक धावा, कारण जे बॅटिंग लाईनअप आहे ती खूप खोलवर आहे, या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. पुलचा फटका मात्र प्रॉमिसिंग नाहीये. चेंडू हवेत, कोण घेणार कॅच? तानाजी पाटील कॅचच्या खाली आले होते, त्या ठिकाणी संधी मिळाली होती आज या टीम मध्ये खेळण्याची आणि एक झेलची देखील संधी त्या ठिकाणी निर्माण केली होती गोलंदाजांना, मात्र कॅच होतो ड्रॉप. कदाचित सूर्याची किरण समोर आले असतील, काही अंदाज आपण बांधू शकत नाहीये त्या ठिकाणी. धावसंख्या आहे ते 14. व्यासपीठ पूर्णतः आपल्याला भरलेला पाहायला मिळतो. या ठिकाणी सर्व मान्यवर हे या ठिकाणी आलेले आहेत. या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. क्या बात आहे, क्लास, अतिशय सुंदर ऑब्रेक यावेळेस पाहायला मिळाला. ही खासियत आहे या गोलंदाजाची, ही खासियत आहे, कारण कॉन्क्रीट पिचवर इतका चेंडू स्विंग करतोय. अनेकांनी अंदाज लावला होता की त्या नारंगीच्या मैदानावर, त्या मातीच्या विकेटवर कदाचित याहून चांगला टर्न प्राप्त करू शकेल पंकज गोंधळे. मात्र स्टेट बॉलिंग सर्वाधिक जास्त केली पंकजने ते नारंगीच्या मैदानावर. आणखीन एक चांगला चेंडू, कदाचित ही कमजोरी मानू शकतोय का? कारण ज्याप्रमाणे स्विंगच्या अगेन्स्ट खेळताना बऱ्याचशा अडचणी समोर येत आहेत नितीन हजारे यांच्या, कदाचित ही नक्कीच कमजोरी असू शकेल. कारण बऱ्याचशा स्टेट बॉलरला नक्कीच पेस बॉलर चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर नितीन हजारे यांना संपूर्ण दिवसामध्ये दिले आहे. मात्र यावेळेस स्विंगच्या अगेन्स्ट कुठेतरी नितीन हजारे या खेळपट्टीवर कमी पडताना. धावा झाल्यात त्या 14. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. शेवटचे 6 चेंडू लढायचा असेल तर या शेवटच्या 6 चेंडूमध्ये मॅक्झिमम एक अंदाज वर्तवायचा गेला तर 10हून 10 किंवा 10च्या पलीकडे या धावा बनवाव्या लागतील. ग्रँड फिनालेचा मॅच, घोडबंदर मास्टर्स स्पर्धा, स्वर्गीय राजेश घरत स्मृती चषक 2024, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची 18वी स्पर्धा. पुढची मॅच आपण गोरदेवच्या नगरीमध्ये अभिनव क्रीडा संकुलन, त्यानंतर मीरा पेनकरपाडा, त्यानंतर NS भाईंदर आणि अंतिम स्पर्धा आपली असेल 1 मे राई जम्प्स बॉन्ड राईची स्पर्धा अंतिम स्पर्धा असेल. आणि त्यानंतर मात्र काही रबर बॉलच्या स्पर्धा होणार आहेत. त्या कुठे असतील हे मंडळाचे नक्कीच कार्यकारिणी जी मंडळी आहे ही त्याची माहिती तुम्हाला देतीलच. रबर बॉल स्पर्धा कुठे 2 रबर बॉलच्या स्पर्धा खेळायच्या आहेत. मिस्टर स्ट्रोक आहे, बॅटचा टो लागतोय, चेंडू उंची जास्त काढतोय. नंदू पाटील चेंडूच्या खाली येत आहेत, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये हा कॅच कॅरी करतोय. भूषण भोईर यांची खेळी मात्र या ठिकाणी पूर्ण. एक मोठी विकेट, भूषण मात्र परतीच्या मार्गी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कुंदन हजारे, अजय हजारे, माफ करा, आणखीन एक हजारे बंधू. आणि अजय विषयी जर माहिती द्यायची गेली तर
या खेळाडूनं आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअरमधलं पहिलं अर्धशतक हे मुर्द्याच्या मैदानावर पटकावलं होतं. लक्षात ठेवा, 50 धावा या जवळपास बनवल्या होत्या मुर्द्याच्या मैदानावर अजय हजारे यानं, आणि तोच खेळाडू मात्र या ठिकाणी खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. तीन अर्धशतक आपण पाहिली होती प्रभाकर म्हात्रे साहेब, राजेश पाटील, आणि 3-4 जोनसचं आपण अर्धशतक पाहिलं होतं. त्यानंतर अजय हजारेचं पण अर्धशतक पाहिलं होतं त्या ठिकाणी. मात्र एक त्या ठिकाणी काहीच घडलं म्हात्रे साहेब, की ज्यांच्याकडून अर्धशतक लागली गेली ते संघ पराभूत झाले. हे देखील आपण ते चित्र त्या ठिकाणी पाहिलं होतं. इथे मात्र ऑन साईडला 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट होतील. 2 हजारे बंधू खेळपट्टीवर आहेत. धावसंख्या झालेल्या फलकावरती म्हणजेच 16 धावा. प्रयत्न हाच असेल की येणारे जे चेंडू शिल्लक आहेत 4, ह्या 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके, हाच प्रयत्न असेल. तर अंतिम मॅच ही खेळतोय आपण, त्याच्यामुळे इथून जर लढायचं असेल तर एक चांगला स्कोरबोर्ड आपल्याला वाघबीड समोर ठेवावा लागेल. तोच प्रयत्न आहे यावेळेस. चांगला फटका आहे, गॅपमध्ये आहे. मी म्हटलं की इथून जे काही चेंडू शिल्लक आहेत या येणाऱ्या काही चेंडूमध्ये मोठे फटके खेळणं नितांत गरजेचं, आणि हा महत्वपूर्ण चौकार. धावसंख्या 20. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 20 धावा फलकावर. 3 चेंडू आहेत, 20 धावा फलकावर आहेत. आणखी एक चांगला फटका. इथे देखील फिल्डर नाहीये. लॉंग लेग क्षेत्र पूर्णतः रिकामं होतं, आणि जबरदस्त फटका पुन्हा एकदा अजयच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. अजय हजारे 2 चेंडू 2 चौकार. संघ पोचला गेला जवळपास 24 या धावसंख्येपर्यंत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावसंख्येवर पोचतोय बालकुम संघ. भरपूर चर्चा झाली होती ज्यावेळेस या स्पर्धेचा पहिला दिवस होता. अजिंक्य भाऊ, भरपूर स्पर्धा चर्चा झाली होती की लेफ्टी जवळपास भरपूर षटकार मारतील या ठिकाणी. मात्र केतनच्या बॅटमधून आपण ती खेळली पाहिली होती. इथे नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंप. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. गाडीची लाईट चालू आहे, प्लीज बंद करा. थँक्यू. 25 धावा. दोन चेंडू. चला लवकर प्लीज, घाई करा. याच्यानंतर बॅटिंग तुम्हाला करायची आहे. हो, चांगला चेंडू. इथे मात्र प्रयत्न तर तोच केला होता. एखादा मोठा फटका चर्चा केली होती नितीननं, या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका यायला हवा, आणि त्याच्याच प्रयत्नामध्ये आपण बॅट्समॅन पाहिला. अंतिम चेंडू असेल. 25 धावा फलकावर. नाहीये. इथे देखील हा शेवटचा चेंडू येतोय, तो म्हणजेच डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. बालकुम संघ थांबला गेला 25 या आकड्यावर, आणि 26 धावा विजयासाठी वाघबीड टीमला. 24 चेंडू 26 धावा. चला घाई करा, इतकंच म्हणतोय. शतरक्षण लगेचच लावून घ्या, आणि वाघबीड चला बॅटर पाठवून द्या लगेचच.
यावेळी आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं या ठिकाणी नक्कीच एक नामवंत अष्टपैलू खेळाडू म्हणायचं तुला तर दैसर गौरव सन्माननीय नंदू पाटील या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी नक्कीच घोडबंदर मास्टरच्या वतीनं नंदू पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. भरपूर रेकॉर्ड आहे नंदूच्या नावावर, 400 धावांचा देखील रेकॉर्ड आहे. लक्षात ठेवा टाइम शील्डमध्ये. त्यानंतर अनेक विक्रम हे नंदू पाटील यांच्या नावावर आहेत आणि आज देखील ते बेबॉनला होते. त्यांची एक स्पर्धा सुरू होती, ती मॅच सुरू होती, ती मॅच संपली आणि थेट ते नक्कीच या घोडबंदरच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. तर नक्कीच नंदू पाटील तुमचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. चला यावेळी या मॅचच्या दिशेनं मायक्रोफोनवर आहेत आमचे साथी समालोचक संकेतजी पाटील. थँक्यू व्हेरी मच. फायनल काउंटडाऊन, अंतिम सामना. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची 18वी स्पर्धा, घोडबंदरचं आयोजन आणि काय अफलातून स्पर्धा. अंतिम सामना हे दोन संघ वाघबीळ मास्टर वर्सेस बाळकुम मास्टर्स. प्रथम फलंदाजी करताना धावा झालेत त्या म्हणजे फक्त 25 आणि 26 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू 26 धावा हे लक्ष मोठं नसलं तरी देखील काही परिणाम आपल्याला या सामन्यात पाहायला मिळतील का, कदाचित हे प्रश्न थोडेसे रेज होतील. मात्र आघाडीची जोडी निश्चितच आपण बघतोय. मनापासून धन्यवाद या स्पर्धेसाठी ज्यांना मान्यवरांनी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य दिलंय. पुन्हा एकदा त्यांचं आम्ही सगळ्या आठवणी चालवतोय. स्वर्गीय राजेश केशव घरत यांना समर्पित केलेली ही स्पर्धा निश्चितच लक्षात राहील सर्वांच्या, कारण हे मैदान कसं डेव्हलप होणार या गोष्टीकडे लक्ष होतं. मात्र या मैदानावर जे काम घोडबंदर ग्रामस्थ, इकडचे सगळे खेळाडू आणि इतर काही जे ग्रुप्स आहेत, मैत्री ग्रुप्स असो, या सर्वांनी अफलातून काम केलंय आणि त्याचंच फलित म्हणून मागच्या 2 दिवसात सातत्याने चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 6 आणि 7 एप्रिल रोजी होत असलेली ही स्पर्धा आता एकूणच क्लायमॅक्सवर आली आहे. फक्त काही क्षण अंतिम सामना संपेल. मात्र प्रेक्षकांना विनंती आहे की सामना संपल्यानंतर कुठेही जाऊ नका, कारण फायनल प्रेझेंटेशन देखील अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ज्या ट्रॉफीज आपण बघतोय त्या ट्रॉफीज अफलातून आहेत आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक कोणाला आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कोणाला याचा निकाल आता थोड्याच वेळा लागणार आहे. आघाडीची जोडी मैदानात आली आहे. एका बाजूला गणेश मणेरा तर दुसऱ्या बाजूला नॉर्थ केंडला प्रयत्न मणेरा. अप्रतिम आयोजनाबद्दल घोडबंदरचं धन्यवाद आहे. गजानन डाकी साहेब वाघबीळचे यांच्या मार्फत या शुभेच्छा आले. थँक्यू डाकी साहेब. तुमचं वय जसं जसं वाढतंय तसं तसं तुम्ही तरुण होत चाललात. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढच्या वर्षी 61 म्हणजे 60 बुद्धी नाटी असं म्हणतात, मात्र तसा काही प्रकार नाही आहे. थँक्यू व्हेरी मच डाकी साहेब. चला मॅच ऑन करूया. 24 चेंडू मध्ये करायचे 26 धावा. सेकंडला बॉलर आहे भूषण भोईर, तर बॅटर आहे तो म्हणजे गणेश मणेरा. पहिलं पॉवर प्लेचं षटक. या षटकात किती धावा येणार? 24 चेंडू मध्ये करायचे फक्त 26 धावा. गणेश मणेराचे प्लॅन रेडी आहेत, भूषण भोईर यांचे प्लॅन रेडी आहेत. या 26 धावा किती इफेक्टिव्ह ठरतील, त्या कशा काय पद्धतीने डिफेंड केल्या जातील, त्याच्यासाठी कोणत्या क्लुप्त्या इथे दाखवल्या जातील या पाहूया. ही मॅच वाघबीळ वर्सेस बाळकुम. कैलास भोईर कर्णधार आपण बघतोय फ्लाय स्लीप मध्ये उभे आहेत. मात्र इथे पहिला चेंडू 24 चेंडू 26 करायचे आहेत. इथे हलकीशी एज लागले आणि गॅप मधून चेंडू जातोय. गली परिसरातून ट्रॅव्हल होत असताना कदाचित चेंडू सीमारेषेच्या जवळ जाणार आणि चेंडू गेलाय पार, तो म्हणजे सीमारेषा पार. चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार आणि या कुठेतरी सामन्यातील हवाच काढून टाकणारा हा चौकार. काय गाणं वाजवले बघा. दर्या किनारी बंगला नाही, मात्र हे मैदान आहे आणि या मैदानावर अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतं. मनापासून कौतुक आहे घोडबंदर ग्रामस्थांचं. ही कदाचित एक वेगळी ठेव असेल आणि घोडबंदर मास्टर टीम किंवा घोडबंदरचे इतर ग्रामस्थ, इकडचे सगळे नेते मंडळी, त्यांना नक्कीच हे मैदान टिकवावं लागेल.
कारण भविष्य काळात अनेक अशा गोष्टी आहेत त्यांना सांभाळून देखील या मैदानाचा विकास करावा लागेल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, अवे ऑफ द बॉडी होता, मात्र इथे टप्पा लांब ठेवण्यात आलाय. पहिल्या चेंडूवर एक चौकार आला, मात्र त्यानंतर चेंडू येते निर्धाव. 22 चेंडू, आता 22 ची गरज आहे. आणि लाईट्स बघा, आता हे क्षण निश्चितच आम्हाला जगावे लागतील. मात्र भरपूर आनंद दिलाय या स्पर्धेनं, मनापासून कौतुक आहे ईच अँड एव्हरीवनचं. यावेळेला लांब टप्पा होता, मात्र तरी सुद्धा खेळून काढला. इथे डायरेक्ट हिट साठी प्रयत्न व्हायला पाहिजे होते, मात्र चेंडू हातामध्ये व्यवस्थित नाही आहे तिथे, त्यामुळे एक धाव इथे पूर्ण होते. ही धाव देखील अडवावी लागेल, कारण हातामध्ये जास्त आणि जास्त काही नाही आहे. कदाचित या घडीला जर 40 धावा असत्या तर या मॅचची मजा काही औरच असती. मात्र इथे धावसंख्या कमी आहे, त्यामुळे प्रत्येक धाव वाचवावी लागेल टीम बालकुमला. तर दुसऱ्या बाजूला वाघबीडला प्रत्येक धावेसाठी निश्चितच प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न मणेरा सॉफ्ट हँडने खेळून काढलाय, इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, मात्र एक धाव जरूर मिळेल. वाघबेलचा परफॉर्मन्स या यंदाच्या हंगामात अफलातून राहिलाय. क्रमांक 1 चा संघ आहे तो सध्याच्या सीझन मध्ये. आतापर्यंत 5 विजेते पदक त्यांनी उंचावलेत. कदाचित 6व्या विजेते पदावर ते नाव कोरतील आणि काय हे क्षण थोड्याच वेळात दिसतील. आतापर्यंत अफलातून कामगिरी, कारण अष्टपैलू खेळाडू, भरपूर अष्टपैलू खेळाडू आहेत वाघबील टीम मध्ये. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी, चेंडू खाली राहिलाय, पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, येस जाणार. आणि हे 2 लकी चौकार गणेश मणेरासाठी आणि टीम वाघबीळ साठी. संघाची धावसंख्या 10. या 2 चौकारामुळे आव्हान आता खाली येते. 19 चेंडू आणि 16 धावांची आता गरज आहे. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी, ते फटका गॅप मध्ये खेळलेत. अजून एक चौकार येणार. गणेश मणेरा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अतिशय चांगली बॅटिंग. या षटकात तब्बल आले 14 धावा. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग आणि कदाचित यस ती उंच ट्रॉफी आम्हालाच घ्यायची आहे. या आविर्भावात खेळ दिसतोय तो म्हणजे टीम वाघबेळचा. ग्रेट बॅटिंग बाय गणेश मणेरा. धावसंख्या 14, आता 18 चेंडू आणि 12 धावांची गरज. मात्र कौतुक आहे आमच्या TCP लाईव्हचं देखील. बघा निश्चितच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये कॅमेरा आहे. थँक्यू व्हेरी मच निलेश अरविंदेकर. मी कालपासून याच गोष्टीची एक विनंती करत होतो, मात्र तो कॅमेरा पर्सन आमचा ऐकत नव्हता. तू आलास आणि सगळं काही घडतंय मित्रा. थँक्यू. अविनाश येते गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू 12 ची गरज आहे. अंतिम सामना आपण बघतोय. मात्र प्रेक्षकांचं प्रेम देखील या स्पर्धेला अतिशय चांगलं राहिलंय. अफलातून सुविधा, पाण्याची कुठलीही अशी कमतरता भासली नाहीये अजूनपर्यंत. मैत्री ग्रुपने जे काम केलंय ते अफलातून राहिलंय. घोडबंदर ग्रामस्थांनी केलेलं काम अफलातून राहिले. यावेळेला ड्राईव्ह करायचा होता, बॅट चेंज घेऊन चेंडू जर बघितला तर पॉइंट रिझन वर येतोय. एक धाव जरूर मिळेल. स्ट्राईक रूट एवढ होतोय. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली आहे. 26 धावांचं लक्ष, 15 झालेत. अजूनही 11 धावांची गरज आहे. चंद्रकांत वैती साहेब यांना विनंती करतोय, साहेब कुठे निघालात? ओ डाऊन द ग्राउंड. चांगला फटका. इथे प्रयत्न चांगला होता अविनाशचा, मात्र चेंडू हातात राहिला नाहीये. इथे थोडस बंबल आणि 2 धावा अजून. गणेश मणेरा 3ऱ्या धावेसाठी आग्रही आहेत, मात्र नाही 2च धावा. काही कामानिमित्त आय थिंक चंद्रकांत दादा वैती पुढे निघालेत, मात्र मनापासून कौतुक आहे त्यांचं. धावसंख्या 17, 9 धावांची गरज. 16 चेंडू 9 धावांची गरज आहे. वाघबीड संघ विजयावर स्वार होऊन बसलाय. व्हॉट वेल प्लेड. मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण इथे अविनाश यांचं. मात्र या हंगामात गणेश मणेरा यांचा खेळ आपण बघतोय. व्ही शेप मध्ये चांगले फटके खेळलेत आणि खास करून काल देखील बघितलं होतं कव्हर सीझन मध्ये देखील चांगले फटके त्यांनी खेळलेत. या हंगामात वेगळा गणेश मणेरा दिसतोय. एरवी बऱ्याच सीझन मध्ये आपण पाहिलं की गणेश मणेरा म्हटलं की ऑन साइडचं क्षेत्र, मात्र यंदा जबाबदारी स्वीकारली आहे आणि निश्चितच आपण बघतोय
आणि गणेश मनेरेच्या या इनिंग मध्ये 50 धावा पूर्ण झालेत या एकूणच मालिकेमध्ये. वेल प्लेड गणेश मनेरा, अफलातून कामगिरी. या संपूर्ण मालिकेत 50 धावा त्याच्या पूर्ण झाल्या. वेल प्लेड. काय स्टायलिश फटका आहे बघा. कव्हर पॉइंटला स्टायलिश ड्राईव्ह दाखवला जातोय. दुसऱ्या धावेसाठी गेले 2 धावा पूर्ण. कॅप्टन कॅप्टन आणि कॅप्टन अफलातून कामगिरी. धावसंख्या झाली ती म्हणजे 19. 14 चेंडू 7 धावांची गरज. टीम वाघबीळ फक्त 7 धावा दूर आहे आपलं 6वं टायटल उचलण्यासाठी. शॉर्ट अप डिलिव्हरी. मोठा फटका खेळायचा होता मात्र हा चेंडू बऱ्याच अंशी स्लो झालाय. स्लो डिलिव्हरी होती आणि अगोदरच खेळून काढलाय हा चेंडू, त्यामुळे हा चेंडू निर्धाव जातोय. मात्र या सामन्यात जास्त काही नाहीये. 13 चेंडू मध्ये अजूनही करायचे आहेत 7 धावा. या षटकात दिला शेवटचा चेंडू. प्रत्येकाचं सहकार्य अतिशय चांगलं. आमचे जे जेवण वाटप करणारे तसेच चहा वाटप करणारे यांचं देखील कौतुक आहे. ओ इथे डेट झालाय. एक्झॅक्टली काय घडलंय. मात्र इथे लेग बायचा इशारा म्हणजे एकूणच प्रयत्न मनेरा सुखरूप आहेत, त्यामुळे 1 धाव अजून मिळेल. आता 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. 20 धावा पूर्ण. 26 धावा विजयासाठी आहेत. फक्त आता 6 धावांची गरज आहे. काय अफलातून सहकार्य लाभलं ही स्पर्धा करण्यासाठी घोडबंदर मास्टर टीमला. त्या ईच अँड एव्हरीवन व्यक्तींचं मनापासून कौतुक आहे. सिग्नेचर होम असो, त्यानंतर जेवढे इथे स्पॉन्सर आहेत ज्यांनी वस्तुरूपाने किंवा देणगी रूपाने इथे निश्चितच सहकार्य केलंय त्या सर्वांचं मनापासून कौतुक आहे. कारण एखादा इव्हेंट करायचा झाला तर निश्चितच सर्वांचं सहकार्य महत्वाचं असतं आणि सातत्याने या गोष्टी आम्ही सांगितलेत की निश्चितच पुन्हा एकदा स्मृतींना उजाळा. ते म्हणजे स्वर्गीय राजेश केशव घरत यांना. एक अफलातून माणूस, एक अफलातून मित्र. मात्र काही काळापूर्वी त्याचं एक आकस्मिक निधन आणि आज तो आपल्या नाहीये. मात्र त्याच्या स्मृतींना नेहमीच उजाळा देत राहू. यावेळेला इथे कदाचित डायरेक्ट हिट. हो येस झालाय. डायरेक्ट हिट झाला आणि बघा काय सेलिब्रेशन आहे डेनिसचा. अफलातून नेम आणि इथे प्रयत्न मनेराला लॉंग वे. डायरेक्ट हिट आणि आता मैदानाच्या आतमध्ये अजून एक लिजेंड खेळाडू तानाजी पाटील. कदाचित धावसंख्या तोकडी आहे आणि आपण बघतोय घोडबंदर किल्ल्यावर देखील भरपूर रेलचेल सुरू आहे. ती सगळी क्षणचित्र आम्ही बघतोय आणि कोणाकोणाच्या घरातली इथं मुलं आलेत ते देखील दिसत आहेत. तो बघा घरतांचा मुलगा. थँक्यू थँक्यू व्हेरी मच अजय भारद्वाज. चांगलं लक्ष आहे तुझा मित्रा. चला अजूनही विजयासाठी 6 धावांची गरज आहे. देवेंद्र येतोय पहिल्या चेंडूवर गडी बाद धावचीच्या रूपाने झालाय. इथे मात्र विकेट मिळवली आहे. धावचीत केलंय तानाजी पाटील आणि इथे आपण बघतोय स्टंप विकेट आहे ही नक्कीच. आणि निश्चितच आता पुढचा फलंदाज कोण लवकर या प्लीज विनंती करतोय. शिल्लक आहेत. काय प्लॅन करतील इथे बालकुमचे खेळाडू. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये किती क्षेत्ररक्षक ठेवतील लेट्स सी. पाहावं लागेल. मात्र खेळण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे नंदू. गड आला पण सीए गेला कदाचित असं म्हणूया का आपण तानाजी पाटील यांच्या बाबतीत, कारण त्याचं नाव तानाजी आहे. चला डोंट वेस्ट टाइम प्लीज. नंदू आलाय. चेंडूची पाहणी करतोय की मगासपासून धावा येत होत्या आता तोच चेंडू आहे का.
नंदू एक जबरदस्त कॅरेक्टर आहे आणि कॅरेक्टर असंच पाहिजे. लेट्स सी 6 धावा. कदाचित नंदूसाठी हा एका चेंडूचा खेळ आहे. बघायचंय मोठा फटका येणार का. मात्र गोलंदाज देवेंद्र चांगली कामगिरी राहिले आज दिवसभरात. फक्त ड्राईव्ह केलाय, चांगला ड्राईव्हचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. वेल प्लेड नंदू. 2 धावाने स्वतःचा अकाउंट ओपन करतो या अंतिम सामन्यामध्ये. आणि आता फक्त 4 धावांची गरज आहे. पाणी हवंय का. यस प्लीज पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. थांबा थांबा. नाही थांबा सांगितलं त्यांनी. 4 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 4 धावा. तिथे वेगळ्या प्रकारची आतमध्ये एक स्लेजिंग सुरू आहे असं मला वाटतं. बाळकुम वर्सेस वाघबीड दोन्ही ठाणे परिसरातील संघ. इथे हा फटका नाही, मात्र 4 धावा जरूर मिळतील. वाईट +4 म्हणजे 5 धावा मिळाले. सामना संपलाय. अभिनंदन टीम वाघबीड. लगेच काही